काय तुम्हाला अडचण आहे नेमकी? तुमची कुणबी नोंद आहे? माझी कुणबी नोंद आहे, परंतु मी नवनाथ प्रकाश कुलकर्णी, चिंचोली, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. माझी कुणबी नोंद सापडलेली आहे, परंतु माझ्या वडिलांना 1966 जेव्हा पहिलीमध्ये प्रवेश मिळाला तशा आम्हाला 2 आडनाव आहेत, एक कदम आहे आणि एक कुलकर्णी. आम्ही कदम कुलकर्णी म्हणून चिंचोली गावात जवळजवळ 25% मराठा समाज हा कदम कुलकर्णी आहे, पण तो आहे मराठा. आमचं आडनाव कदम कुलकर्णी असं डबल आहे. आमचं रेकॉर्ड आहे सध्या कुलकर्णीचं, सध्या आमचं रेकॉर्ड कुलकर्णीच आहे, परंतु माझ्या वडिलांच्या शाळेवर आणि आमच्या वंशावळ पण जुळते आहे. माझ्या एका चुलत भाऊ सर्टिफिकेट पण निघाले, माझे चुलत भाऊ निघाले, पण मला प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम काय आहे की माझ्या वडिलांच्या आडनावाला कदम लागले आणि आमची वंशावळ सातबारा थ्रू जर बघितली तर आजोबापर्यंत खापर पंजोबापर्यंत जुळाले. तिथं काहीच अडचण नाही, तिथं सगळं कुलकर्णी आडनाव आहे. फक्त आता शालेय शिक्षणाचा पुरावा म्हणलं तर कदम आडनावाने निघालाय. फक्त माझ्या वडिलांचा फक्त एक इश्यू आहे इथं, फक्त एक आडनावाचा, एक इकडे कुलकर्णी व्हायला, एक इकडे कदम व्हायला, त्याच्यामुळे मला अडचण आहे. आता काय तुमची मागणी काय? मागणी काय, तहसीलदार साहेबांनी इथं प्रत्यक्ष आमच्या गावात यावं, स्पॉट पंचनामे करावे आणि त्यांनी आम्ही प्रूव्ह करून त्यांना की आम्हीच कदम आहे तर आम्हीच कुलकर्णी आहेत. कुलकर्णी खरं तर आमचं आडनाव आहे. आमच्या पूर्वजांना कुलकर्णी निजामकालीन काळामध्ये कुलकर्णी ही पदवी मिळालेली आहे, त्याच्यानंतर आमचं आडनाव कुलकर्णी झाले. तसे तर त्यांच्या अगोदर, निजामाच्या अगोदर आम्ही कदमच, आणि आम्ही 96 कुळी मराठा. तुम्हाला नेमकी अडचण काय? आमचं रेकॉर्डला नाव आहे गिनू गोविंद गोडके कुंडी म्हणून, आणि आमच्या आजोबाचं नाव आहे अप्पाराव जयवंता गोडके. त्याच्यात जयवंताच्या वडिलाचं नाव आहे हरिबा, तरी मध्ये ती गिनू गॅप यायला लागला, वंशावळ जुळून आहे. त्यासाठी नवीन हैदराबाद गाडीप्रमाणे वंशावळ जुळून आम्हाला प्रमाणपत्र देण्याची कृपा करावी, तुमची मागणी. तहसीलदारनी येऊन स्पॉट पंचनामा करून द्यावं. आता ते JR लागू केला ना हैदराबादच्या संदर्भामध्ये, त्याच्यात होईल ना? तिथं समिती येऊन चौकशी करून द्यावं.